पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. प्राधान्यक्रम जनरेट करायला सुरुवात झालेली आहे. या तारखेपर्यंतच करा नोंदणी, नाही केली तर काय होणार नुकसान. डीएड बीएड जिल्हा परिषद शिक्षक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि डिटेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 TIIT 2025 ज्यांनी दिलेली आहे आणि ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलं होतं त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. आता प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी तुम्हाला कालावधी देण्यात आलेला आहे. आपली जी टेट झाली होती 2025 ही 27/5/2025 पासून 30/5/2025 पर्यंत झाली होती आणि 2/6/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या ह्या परीक्षेसाठी 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. आता या चाचणीमध्ये प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली होती. तसेच आपल्याला TIIT 2025 mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत आपण सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी आता ही तारीख दिलेली आहे बघा. आपण प्राधान्यक्रम जनरेट करू शकतो 6/8/2026 म्हणजेच आजपासून तुम्हाला प्राधान्यक्रम तुमच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध होतील. उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करायचा आहे आणि सदर जाहिरातीमधील उमेदवारांना संकेतस्थळावर होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये तुम्हाला हे सगळे प्राधान्यक्रम जाहिराती सगळ्या तुम्हाला पाहता येतील आणि तुम्हाला प्राधान्यक्रम निवडायचे आहेत. मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करायचा आहे. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे तुम्हाला जनरेट करता येईल आणि प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर तुम्हाला जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. त्यानंतर मुलाखतीशिवाय जो पर्याय आहे व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होणार आहेत. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवारांना जनरेट करून लॉक करता येतील. आता हा तुम्हाला कालावधी दिलेला आहे 6/8 ते 11 5 दिवसांचा कालावधी आहे. उमेदवारांनी विहित मुदतीतच प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत आणि पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीच्या नियमित फेरीची कार्यवाही सर्वप्रथम करण्यात येईल. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची पहिल्यांदा करता येतात, नंतर मग विथ इंटरव्ह्यू करतात. परत यादी लागते त्याची. ठीक आहे. तो पहिली यादी मुलाखतीशिवाय लागेल आणि नंतरची यादी मग मुलाखतीसह जे असतील त्याच्यासाठी लागेल म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी लागेल. त्याच्यानंतर या निवडीच्या प्रकार मिळून केवळ एकमेव निवडीच्या शिफारसाठी लागू असतील. म्हणजे काय आहे, विदाऊट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यू मध्ये कुठेही जर तुम्हाला इकडं झालं असेल तर तुम्हाला तिथं जॉईन करता येईल. त्या दोन्हीपैकी एकालाच ते लागू असेल. आता बघा, उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमांपैकी जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तुम्हाला माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आपल्याला 100 प्राधान्यक्रमच लॉक करता येणार आहेत. या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमांपैकी जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसंच मुलाखतीसाठी जे आहे विदाऊट इंटरव्ह्यू 100 आणि विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह आहे त्याच्यासाठी फक्त जास्तीत जास्त 50 तुम्हाला लॉक करता येणार आहेत प्रेफरन्स. ठीक आहे. उमेदवारांना पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार आहेत. मग ते विथ इंटरव्ह्यूचे असो किंवा विदाऊट इंटरव्ह्यूचे. जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला जनरेट करून प्रेफरन्सेस लॉक करणं गरजेचं आहे. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करायची आहे. जर काही टेक्निकल प्रॉब्लेम किंवा जर तांत्रिक बाब काही अडचण आली तर स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी किंवा अन्य पात्रतेशी सुसंगत नसतील तर तसे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास परिणामी उमेदवारी चुकीच्या पदावर नियुक्ती झाली किंवा मुलाखतीसाठी जर उमेदवार शिफारस प्राप्त झाला तर त्याची जबाबदारी त्या उमेदवाराची राहील असं या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. नंतरचा बघा,
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक होता किंवा जी शैक्षणिक अर्हता जी आहे ती तुमची कधीपर्यंत गणली जाणार आहे तर 14/5/2025 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे संबंधित उमेदवारांची आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता लक्षात ठेवा. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता सुद्धा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस म्हणजे जर तुमचं 2 वर्षाचं बीएड असेल किंवा 1 वर्षाचं डीएड असेल किंवा 2 वर्षाचं डीएड असेल तर त्याचे शेवटचं वर्ष असावं आणि त्याच्यामध्ये जर सेमेस्टर पद्धत 6माही परीक्षेची पद्धत लागू असेल तर तो शेवटच्या 4थ्या सेमला असावा याबाबत आणि तोच उमेदवार प्राप्त राहील. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक 25/9/2025 पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात येणार आहे. उमेदवारांची दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक 25/9/2025 अखेर पर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण इयत्तांचा गट विषय यांचा एकत्रित विचार करून उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापनीय यादी उपलब्ध होईल. तुम्हाला प्रेफरन्स लॉक करण्यासाठी 14/5 ते 25/9/2025 मध्ये शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता जी धारण केलेली आहे याच उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील आणि लॉक करता येतील. मुलाखतीशिवाय एकाच एक जागेसाठीच उमेदवाराची निवड होते आणि मुलाखती जर पर्याय आहे त्याच्या एका रिक्त पदासाठी 3 उमेदवार पहिले एकाच 10 होते तर आता एकाच 3 या प्रमाणात पोर्टलसाठी मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील पदांच्या विषयांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव बदल होऊ शकतो. असा बदल झालेल्या पदांसाठी किंवा विषयांसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास त्यांच्या नियुक्तीसाठी किंवा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही याची उमेदवारांना नोंद घ्यायची आहे. जर समजा विषयांच्या किंवा पदांच्या संख्येत जर कोणत्याही कारणास्तव जर बदल झाला तर अशा बदल झालेल्या पदांसाठी विषयांसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून जर लॉक केले असल्यास त्यांचा नियुक्तीसाठी किंवा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही असं यांचं मत आहे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे बघा. पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये रिक्त असलेली पदे इयत्तांचा गट उदाहरणार्थ 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11-12 व डीएड कॉलेज शिक्षक अध्यापनाचे विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या होम पेजवरील डाउनलोड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचं आपल्याला अवलोकन करायचं आहे. त्यामधील आरक्षण व विषय यासह वरील सर्व बाबींचा एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबींमुळे प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास उमेदवारांनी यापूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून प्राधान्यक्रम नव्याने जनरेट करावेत. जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी संधीची मर्यादा असणार नाही. मात्र नव्याने जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कितीही वेळा प्राधान्यक्रम जनरेट करता येतील डिलीट करता येतील त्याला आता मर्यादा ठेवलेली त्यांनी नाही. बनावट कागदपत्र किंवा काय जर तुम्ही हे केलं असेल कोणताही म्हणजे इतर सवलती घेतल्या असतील आरक्षणाचे प्रमाणपत्र खोटे असतील तर आणि तपासाअंतर्गत ते जर सापडलं तर त्याला कोणत्याही संबंधित टप्प्यावर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. मित्रांनो यासाठी आवश्यक आणि जी व्यवस्थित कागदपत्र आहेत तीच अपलोड करा. आणखी 2 महत्त्वाचे मुद्दे बघा. उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. म्हणजे जसं तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केलेत त्या पद्धतीनेच तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यामध्ये गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार आहेत. उमेदवाराची गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी जर शिफारस झाली तर शिफारस झाल्यानंतर उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहे. यास्तव या उमेदवारांना जर लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा असेल तर त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती व अर्ज ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधायचा आहे जर तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे काही चेंज करायचा असेल तर. अशा पद्धतीनं पवित्र पोर्टलवर आलेली ही एक महत्त्वाची बातमी आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली आहे. आजपासून तुमचे जे प्राधान्यक्रम आहेत ते जनरेट होत आहेत त्यामुळे तुम्ही लवकरच तयारीला लागा. प्राधान्यक्रम जनरेट करा, व्यवस्थित जाहिरातींचा अभ्यास करा आणि मग प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करायचे आहेत. फार कमी अवधी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होईल का नाही हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगूच. पण लवकर प्राधान्यक्रम जनरेट करून जाहिरातींचा अभ्यास करून प्रेफरन्स लॉक करून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.